नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय स्मिता दातार यांची अयोध्येची उर्मिला ही कादंबरी, आणि आज या कादंबरीचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत. मिथिलेहून अयोध्येला जाणाऱ्या मार्गावरचं निबिड अरण्य वेगानं मागे पडत होतं. भर दिवसा देखील काळोख दाटावा इतकी घनदाट वृक्षराजी रस्त्याच्या दुतर्फा होती. अरण्यात घुबडांचा, पिंगळ्यांचा घू घू असा घुमत्कार होता. राघू मैनांचा कलकल ऐकतानाच मध्येच वानरांचा कळप डोक्यावरनं हुप्प हुप्प करत या झाडावरनं त्या झाडावर जाई. डौलदार मोर रथांचा आवाज ऐकून पिसारे सावरत भरकन झाडोऱ्यात लपायला जात होते. वृक्षांना कवटाळून वाढलेल्या जाड वेली एकमेकींच्या गळ्यात गळा घालून लगटल्या होत्या. त्यांना लपेटून पहुडून पडलेला एखादा सुस्त अजगर रथाच्या आवाजानं देखील विचलित होत नव्हता. नवविवाहित लक्ष्मण उर्मिलेचा रथ रानातला हिरवा अंधार कापत भरधाव निघालेला होता. त्या अंधारातून झिरपणारे सूर्याचे 4-2 किरण रथाला जोडलेल्या पुष्ट अश्वांच्या आयाळीत चमकवून जात होते. हेमंतातला उबदार हिवाळा अंगावर गोड शिरशिरी आणत होता. रथाला लावलेल्या चांदीच्या घंटा या वातावरणात संगीताची भर घालत होत्या. चांदीच्या रथावर अयोध्येचा सोनेरी सूर्यध्वज दिमाखात फडकत होता. वेगानं चाललेल्या रथात लक्ष्मणाचा डोळा लागला होता. पेंगुळलेल्या नववधू उर्मिलेनं लक्ष्मणाच्या पुष्ट खांद्यावर डोकं टेकवलं होतं. गेले 8 दिवस चाललेल्या विवाहाच्या धामधुमीनं दोघंही दमलेले होते. एवढ्यात समोरच्या वेलींच्या दाट जाळीतून आवाज झाला. एक मोठी सावली हल्ली आणि रथातून एक बाण सू सू करत पानांच्या हालचालीच्या दिशेनं सुटला. धावत्या रथातून उर्मिलेनं एका चित्त्यावर बाण सोडला होता. एक धूळ कोसळल्याचा आवाज झाल्यानं लक्ष्मण खडबडून जागा झाला. उर्मिले, तिच्या हातात धनुष्य बघून तो रथात उठून उभा राहिला. रथाचा सारथी देखील स्तंभित झालेला होता. त्यांनी प्रसंगावधान राखून रथ पुढे दौडवला होता. नाथ, चित्ता आक्रमणाच्या तयारीत होता. आपल्याला झोप लागली होती म्हणून मी. लक्ष्मणानं तिच्या हातातलं त्याचं धनुष्य काढून रथात ठेवलं. तिला हळुवार धरून खाली बसवलं. एवढ्या चपळ हालचाली, एवढा अचूक नेम, काय विलक्षण मुलगी आहे ही. आत्ता थोड्या वेळापूर्वी रानातली मदनगंधाची फुलं आवडली म्हणून रथ थांबवायला लावणारी, त्या फुलांच्या गंधानं वेडावून जाणारी, त्याचं चित्र काढण्यासाठी ती फुलं पदरात बांधून घेणारी उर्मिला खरी, का चित्त्यावर निर्भीडपणे बाण सोडणारी उर्मिला खरी? लक्ष्मणाला प्रश्न पडला होता. प्रिये, तो चित्ता हिंस्त्र झाला असता तर तुला भीती नाही वाटली? आर्य, रथावर स्वार असताना बेसावध राहण्याचा तोटा मी मिथिलेच्या प्रशिक्षण शिबिरात अनुभवला होता ना. त्यातून आज त्राटिकेचा वध करणारा शूरवीर माझ्यासोबत असल्यावर मला चित्त्याची काय चिंता? रथाचा सारथी अजून त्याला बसलेल्या धक्क्यातनं सावरला नव्हता. त्यांनी रथ थांबवला आणि घाम टिपला. क्षमा असावी युवराज, मोठं संकट टळलं. पण युवराज्ञींचा नेम चुकला असता तर? म्हणजे स्त्रियांच्या बाहूत एवढी शक्ती नसते. म्हणजे आमच्या युवराजांचा नेम कधीच चुकत नाही. त्याच्या घशाला कोरड पडली होती. तो मान खाली घालून चाचरत बोलत होता. नेम चुकला असता तर एका स्त्रीमुळे संकट आलं असतं, असंच ना? सारथी,
मी निष्णात धनुर्विद्या तज्ज्ञ आहे. आर्य, अयोध्येत स्त्रिया शस्त्र चालवत नाहीत? उर्मिले, तसं नाही आहे. सारथ्याला सवय नाही आहे स्त्रियांच्या हातात शस्त्र पाहण्याची. ते सोड, तू कुशल आहेस ना. इतक्यात लक्ष्मण युवराजांचा रथ मागे राहिला म्हणून अयोध्येचे काही सैनिक घोड्यावरनं माघारी येताना दिसले. लक्ष्मण आणि उर्मिला मदनगंधाच्या फुलांच्या शोधात रमल्यानं लग्नाच्या वरातीतले इतर रथ पुढे निघून गेले होते. उर्मिला लक्ष्मणाच्या कानात कुजबुजली, आता इतरांना काही सांगू नका, नाही तर भय वाटेल सर्वांना. हो ना, मला आता तुझं भय वाटतंय तसं. चला, काहीतरीच नाद. उर्मिला लाजली. झाडांच्या पानातून येणाऱ्या प्रकाश कवडशांनी तिचं तेजस्वी रूप न्हाऊन निघालेलं होतं. लक्ष्मणाला तिच्याकडे बघतच राहावंसं वाटलं. चारही नवविवाहित जोडप्यांचे रथ अयोध्येत शिरले. पुढे राजा दशरथांचा रथ, मागे राण्यांचे रथ, त्या पाठी मंत्र्यांचे रथ, त्यानंतर राम सीतेचा, भरत मांडवीचा रथ, त्यांच्या मागे लक्ष्मण उर्मिलेचा रथ, पाठोपाठ शत्रुघ्न श्रुतकीर्तीचा रथ. त्या खास शृंगारलेल्या रथांमागून दासदासी, शिधा, शस्त्रांचे रथ, मिथिलेतून दिलेल्या आहेराचे रथ, बैलगाड्या, हत्ती, घोडे आणि पुढे मागे सशस्त्र घोडदळ, सशस्त्र पायदळ चालत होतं. मंजूळ वाजंत्री वाजत होती. प्रवासानं उर्मिला कंटाळली होती. एका जागी शांत बसण्याचा तिचा स्वभाव नव्हता. तिने लक्ष्मणाला विचारलं, नाथ, मी चालवू का थोडा वेळ रथ? सारथी अचानक चमकून मागे बघायला लागला. लक्ष्मण चापापला. सारथ्याला धक्क्यावर धक्के बसत होते. काय झालं? आपल्याला तर ठाऊक आहे ना मला रथ चालवता येतो ते. उर्मिला आर्जवी डोळ्यांनी लक्ष्मणाकडे बघत होती. लक्ष्मणानं घसा खाकरला. हो, ठाऊक आहे, पण आता तू कुलवधू आहेस. युद्धभूमीवर कधीतरी ठीक आहे, पण स्त्रियांनी सहजच रथ चालवावा अशी इथे सवय नाही. प्रजाजनांना आणि कदाचित महाराजांनाही आवडायचं नाही ते. अयोध्येला त्यांच्या शालीन कुलवधू पाहायच्या आहेत. तुझी ओढणी डोक्यावर घे उर्मिले. पण नाथ, उर्मिला काही बोलणार एवढ्यात तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. आपल्या लाडक्या राजपुत्रांची वरात बघायला अयोध्येचे नगरजन जमले होते. लोक उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी करत होते. मिथिलेच्या या चारही कन्या पहिल्यांदाच अयोध्येत येत होत्या. नववधू उर्मिला डोक्यावरच्या ओढणीच्या पडद्यातून अयोध्येला नजर विस्फारून पाहतच राहिली. अयोध्या, पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून लौकिक असलेली नगरी. अयोध्या, जिला युद्धात हरवता येत नाही अशी नगरी. अयोध्या, साक्षात मनूनी निर्माण केलेली नगरी. अयोध्या, भारतवर्षात उत्तरेच्या कोसलची राजधानी असलेली नगरी. अयोध्या, मधुर जलदायिनी सरयूच्या काठी वसलेली समृद्ध नगरी. प्रथमदर्शनीच उर्मिला सरयू नदीच्या प्रेमात पडली. राजधानी अयोध्या खूप विस्तीर्ण पसरली होती. जवळजवळ 48 कोस लांब आणि 12 कोस रुंद. अयोध्येचा प्रत्येक कानाकोपरा आखीव, रेखीव आणि सुंदर होता. अयोध्येला साकेत असंही नाव होतं. साकेत म्हणजे सहकेत, सुंदर इमारतींचं नगर. मिथिलेत असताना तात जनकांनी सांगितलेला साकेतचा अर्थ तिला आठवला. खरंच अयोध्येत सुंदर घरं आणि सुंदर इमारतींची रस्त्याच्या दुतर्फा दाटी होती.
इतक्या इमारती तिने कधीच पाहिल्या नव्हत्या. त्यांच्या मिथिलेत सगळी बैठी घरं. तात जनकांचा प्रासादसुद्धा बैठा एक मजली, विस्तीर्ण पसरलेला. परंतु या इमारती एकावर एक मजले असलेली घरं, सुंदर तरी किती. एकेका घराकडे पाहत राहावं अशी रचना. इमारतींना हलक्या बदामी रंगाचा दगड वापरलेला. प्रत्येक भिंतीवर कलाकुसर. एक एक खांबही सुंदर. एवढी घरं, इतकी माणसं राहतात अयोध्येत? तिने हळूच लक्ष्मणाला विचारलं. युवराज्ञी, ही राजधानी आहे म्हटलं कोसलची. लक्ष्मण हसला. हो, ठाऊक आहे, पण तरी. लक्ष्मण तिच्या विभ्रमांकडे बघून मंद हसत होता. त्यांचा रथ सुंदर आखलेल्या प्रशस्त रस्त्यांवरनं जात होता. या रस्त्यांना मधोमध छेदणारे विस्तीर्ण चौक होते. रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे हिरवळीचे चौकोन, त्याच्या बाजूला गेंद, गुलछडी, शेवंती, जास्वंदी अशी रंगीत फुलझाडं लावली होती. त्यांच्या मागे घनदाट सावली देणारे वड, पिंपळ, औदुंबर, चंपक, बकुळ असे मोठे वृक्ष लावले होते. रस्त्याच्या दुतर्फा फुलांच्या रंगाची उधळण होती. चौकांमध्ये मोठी कारंजी थुई थुई उडत होती. रस्त्यांवर दिवे लावण्यासाठी दगडी देवळ्या होत्या. अयोध्येत म्हणे रात्री इतके दिवे लावले जातात की अयोध्या रात्री चांदण्यांनी फुललेल्या आकाशासारखी दिसते. अयोध्येचा प्रकाश म्हणे रात्री 8 कोसांवरूनही दिसायचा. रामानं सीतेला स्वयंवरात जिंकल्याचा सांगावा घेऊन अयोध्येला जाऊन आलेल्या स्वारानं मिथिलेत येऊन सांगितलं होतं. आत्ताही रस्त्यांवर सुगंधी चंदनाचा दरवळ होता. रस्ते तर म्हणे रोजच धुतले जात, पण आज नववधू येणार म्हणून रस्ते चंदनी पाण्याने शिंपलेले होते. उर्मिलेला थोड्या थोड्या अंतरावर छोटी कमळतळी दिसली. ही पक्ष्यांच्या पाणी पिण्याची सोय होती. ठिकठिकाणी वाटसरूंसाठी पाणपोयांची सोय होती. काही चौकांमध्ये तिला काही घंटा टांगलेल्या दिसल्या. एवढ्या मोठ्या घंटा चौकात का बरं टांगल्या आहेत? उर्मिलानं डोळे मोठे करत विचारलं. कुणा प्रजाजनांवर अन्याय झाला, लूटमार, मारामारी, चोरी असं काही घडलं तर त्यांनी येऊन ती घंटा कधीही वाजवावी. 8 प्रहर संपण्याच्या आत दोषीची चौकशी होऊन अपराध्याला शासन मिळतं. गौरवाची गोष्ट म्हणजे गेल्या दशकात ती घंटा 1-2 वेळा वाजली आहे. पिताजी राजा दशरथ यांचा राज्यकारभार आणि अनुशासन कसं दक्ष आहे याचाच हा पुरावा आहे, लक्ष्मणानं अभिमानानं सांगितलं. उर्मिलेला आपले श्वशूर राजा नेमी यांच्या थोर सम्राट असण्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. ज्यांचा रथ दशदिशांना दिग्विजय करून आला ते राजा दशरथ, म्हणून त्यांचं नेमी हे नाव मागे पडून आता त्यांना दशरथ संबोधन मिळालं. राज्यसभेत मार्कंडेय ऋषी जनकतातांना सांगितताना तिने ऐकलेलं होतं. रथ संथ गतीनं पुढे जात होते. रस्त्यांवर ठिकठिकाणी वधूवरांच्या स्वागतासाठी सुंदर प्रशस्त कमानी उभारल्या होत्या. प्रजाजन राजा दशरथांचा आणि त्यांच्या पुत्रांचा जय जयकार करत होते. पुष्पवृष्टी होतच होती. काही इमारतींवर सोनेरी महिरपी चमचमत होत्या. ही सोन्याची कौलं होती. अयोध्येविषयी तिने ऐकलेल्या सुरस कहाण्या खऱ्या होत्या तर उर्मिलेच्या मनात आलं. शांत कुंभ सुवर्णाची कौलं असलेली घरं सरदार, मंत्री आणि व्यापाऱ्यांची होती. लक्ष्मण तिला माहिती देत होता. अयोध्येत प्रवेश करण्याआधी नगराभोवती असलेले खोल खंदक, नगरीला असलेली मजबूत तटबंदी ही सुरक्षा व्यवस्था उर्मिलेच्या नजरेनं टिपली होती.
अयोध्येत शिरण्याआधी तिला वेशीबाहेर शस्त्र कारखाने, धातू कारखाने दिसले होते. रथनिर्मिती शाळा, धान्य कोठारं दिसली होती. उपवनांमध्ये हरणं मुक्त बागडत होती, पक्षी चिवचिवाट करत होते. शेतांच्या विस्तीर्ण प्रदेशानंतर अयोध्येचं प्रचंड मोठं प्रवेशद्वार होतं. अशी 6 प्रवेशद्वारं आहेत. हे मुख्य प्रवेशद्वार. लक्ष्मणानं माहिती दिली. आणि हे विशाल स्तंभ कसले? हे कीर्तिस्तंभ आहेत. त्यावर पूर्वी होऊन गेलेल्या आणि आता युद्धात चांगली कामगिरी करणाऱ्या वीरांची नावं कोरली जातात. वीरांचा सन्मान करण्यासाठी ही पूज्य पिताश्रींनी सुरू केलेली विशेष प्रथा आहे. खूप आवडली मला ही प्रथा. या कीर्तिस्तंभांमुळे हे वीर अमर होतील. प्रजाजनांना आपल्या भूमीसाठी लढावंसं वाटेल. मलाही पराक्रम करून या कीर्तिस्तंभावर नाव कोरून घ्यायला आवडेल. उर्मिला भावूक झाली. त्यासाठी युद्ध करावी लागतात. जाईन ना मी युद्धावर. आपण शिकवा मला. अयोध्येत स्त्रियांना युद्ध शिक्षण देतात ना. खूप घाई झाली आहे राजकन्येला अयोध्या जाणून घेण्याची. लक्ष्मण हसत हसत म्हणाला. उर्मिलेला आपण फारच पृच्छा करतोय असं जाणवलं आणि ती फक्त हसली. तिला खरंच अयोध्येला जाणून घ्यायचं होतं. प्रजाजनांचा जयघोष चालूच होता. वातावरणात एक आनंद, एक उत्साह, एक आमंत्रण होतं. उगाच नाही, वेदांमध्ये अयोध्येचं वर्णन ईश्वराची नगरी असं केलं होतं. उर्मिला या अयोध्येच्या प्रेमातच पडली होती. या कोणालाही हार न जाणाऱ्या अयोध्येला तिने मनोमन आपलं म्हटलं. प्रथम दर्शनीच अयोध्येनं तिच्या मनावर गारुड केलं होतं. रथ आता प्रशस्त मार्गांवरनं धावू लागले. हा रस्ता विशेष शृंगारलेला होता. मार्गावर दुतर्फा फुलांची दाटी होती. जास्तीत जास्त प्रजाजन इथे उभे होते. मार्गाच्या विस्तारावरूनच उर्मिलेनं ओळखलं, प्रासाद जवळ आला असावा. तिने पटकन वाऱ्यानं उडणारे केस सावरत कानातली मणिकुंडळं सारखी केली. गळ्यातली कंठी आणि रत्नावली जागेवर पुन्हा स्थिर केल्या. खांद्यावरची ओढणी सावरली. हातातल्या चुडी आणि कडी नीट केली. रथाला लावलेल्या चांदीच्या गोलकात तिने आपला चेहरा निरखला. तिची तयारी बघून लक्ष्मण तिला पुन्हा हसला. तिने त्याला डोळे मोठे करून दटावलं. एव्हाना पुढचे रथ थांबले होते. एक एक रथ थांबवून महालातले सेवक पायाशी चंदनी मेज देऊन सगळ्यांना अदबीने उतरवून घेत होते. वाद्य वाजू लागली. करणे, दुंदुभी, तुतारी, नगारे, सनई सगळ्या वाद्यांचा मेळा वाजायला लागला. प्रवेशद्वारावर गडबड उडाली. प्रवेशद्वारावर मोठी सोन्याची मेघडंबरी होती. त्याची कमान तोलणारे 8 भले मोठे खांब अष्टदिशांचे प्रतिनिधी शोभत होते. प्रवेशद्वार म्हणजे जणू एक इमारतच होती, ज्यात शस्त्रसज्ज सैनिक होते, पण ते बाहेरून दिसत नव्हते. उर्मिलेसाठी हे सगळं खूप उत्कंठावर्धक होतं. राजा दशरथांच्या 3ही राण्या प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूनं राजा दशरथ यांच्यासह जाऊन उभ्या राहिल्या. मंत्रीगण, ऋषीगण, त्यांच्या पत्नी त्यांच्या मागे अंतर ठेवून महालातले दासदासी नम्रपणे उभे राहिले. कीर्ती, अनुजे, अगं प्रासादात केवढीही माणसं. आपल्या सगळ्या मिथिलेत मिळून एवढीच माणसं असतील. रथातून उतरून आलेल्या श्रुतकीर्तीच्या कानात उर्मिला कुजबुजली. राम सीता, भरत मांडवी, शत्रुघ्न श्रुतकीर्ती आणि लक्ष्मण उर्मिला प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला उभी होती. साजऱ्या 4 जोडप्यांचं ते दर्शन मनोहारी होतं. राजा दशरथ आणि त्यांच्या 3 राण्या कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. सगळ्यांचा आनंद डोळ्यात मावत नव्हता. नवसाने झालेले 4 पराक्रमी पुत्र आणि आता नक्षत्रासारख्या सुंदर 4 सुना, त्याही अवचित
ध्यानीमनी नसताना मिळालेल्या. त्यांच्या रामानं स्वयंवरात अवघड पण जिंकून प्राप्त केलेली सीता आणि तिच्या भगिनी सगळ्या दिसायला सुंदर होत्या, सुशील होत्या. सुविद्य तत्वज्ञानी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या मिथिलेचा राजा जनकाच्या त्या मुली होत्या. मिथिलेचा राजा जनक हा सहृदय आणि सत्वशील राजा म्हणून ओळखला जायचा. अयोध्येच्या मानानं मिथिला राज्य लहान होतं, मात्र शांत, कृषीप्रधान आणि सुफल होतं. तिकडची प्रजा सुखी होती. मिथिलेची ही महती तिन्ही राण्या ऐकून होत्या. चांगल्या घराण्याशी संबंध जोडला गेल्यानं राजा दशरथ आणि त्यांच्या तीनही राण्या खुशीत होत्या. तिन्ही राण्यांनी सुवर्ण तबका हाती घेतली. कौशल्या राणीचा राम, कैकेयी राणीचा भरत, सुमित्रा राणीचे जुळे पुत्र लक्ष्मण आणि शत्रुघ्न आज गृहस्थाश्रमात प्रवेश करणार होते. राण्यांच्या हातातली तबकं सोन्याच्या पंचारती, कुंकुमतिलक, अक्षता आणि फुलांनी सजलेली होती. दासींनी चारही जोडप्यांच्या पायांवर पाणी घातलं. वधूवरांवरनं तांदूळ ओवाळून दोन्ही दिशांना टाकले. राण्यांनी पंचारती ओवाळल्या आणि नवविवाहित जोडप्यांना प्रवेशद्वारातून आत घेतलं. आत अतिभव्य प्रासाद उभा होता. प्रवेशद्वारापासून दोन्ही बाजूंना गोलाकृती रस्ते वर चढत होते. प्रासाद थोडा उंचावर होता. मध्यभागी असलेल्या विस्तीर्ण उद्यानाच्या हिरव्याकंच पार्श्वभूमीवर पांढरं शुभ्र संगमरवरी कारंज उन्हात चमचम करत होतं. प्रवेशद्वारापासून मंगल गाणी गात स्त्रियांनी या चार जोडप्यांना प्रासादाकडे नेलं. त्यापुढे प्रासादाचा भव्य सोपान होता. अयोध्येच्या राजघराण्यात पाऊल ठेवण्यासाठीच्या पायऱ्या सुवर्णमंडित होत्या. उर्मिलेनं प्रासादाकडे नजर उचलून पाहिलं. 7 मजली लालसर बदामी रंगाच्या भव्य प्रासादावर सुवर्ण कलश चकाकत होते. सर्वात उंचावरील ध्वजावर सुवर्णाचा सूर्य तळपत होता. प्रासादाच्या प्रथम दर्शनातच एका फार मोठ्या राजवंशाची कुलवधू झाल्याची जबाबदारी उर्मिलेला जाणवली. सुनैना मानं बिदाईच्या वेळी कानात सांगितलेला मंत्र तिला आठवला. स्त्री ही घराची शोभा असते आणि भूषणही. आपलं सासर आणि माहेर या दोनही घरांचा उत्कर्ष स्त्रीमुळे होत असतो. दोन्ही घरांना जपायचं असतं मुलींनो. तुम्ही दोन्ही परिवारांचं नाव राखाल याची खात्री आहे. मुसमुसणाऱ्या जनककन्यांनी होकारार्थी मान हलवत मातेला घट्ट मिठी मारली होती. चारही कन्या एकाच घरात राहणार, कायम एकमेकींना सोबत करणार यांनी जनकतात आणि सुनैना मा हरखले होते. पण ते दोघं आता अगदी एकटे पडणार होते. कुशध्वज काका त्यांच्या संकाक्ष नगरीला परत जाणार होते. तातांच्या आठवणीनं आत्तासुद्धा उर्मिलेच्या डोळ्यात पाणी आलं. तिने निग्रहानं त्या आठवणी मागे सारल्या. तिच्या नव्या आयुष्यातला अयोध्येचा अध्याय तिचं स्वागत करत होता. नव्या जबाबदारीची एक एक पायरी चढत नववधू प्रासादात आल्या. चारही दाम्पत्य मुख्य दालनात आली. इथे भव्य राजदरबार होता. प्रजाजन, मंत्री यांची आसन व्यवस्था वेगवेगळी होती. अयोध्येच्या राजाचं आसन उंचावर होतं. राजा दशरथाच्या सिंहासनावरनं सरळ नजरेच्या टप्प्यात जवळजवळ 3-4 कोसांवर दुसरी कुठलीही इमारत येणार नाही याची दक्षता घेतली होती. राजाच्या सर्वोच्च स्थानाचा तो मान होता. समोर विस्तीर्ण सभास्थान होतं. सणानिमित्त तिथे नृत्य, गायन कार्यक्रम होत असावेत. सभास्थानाच्या चहूबाजूंनी पाणी खेळवलं होतं. त्यात रंगीत मासे सोडलेले होते. उन्हाळ्यात थंडावा राहावा म्हणून राजवाड्यात जागोजागी असे पाण्याचे छोटे छोटे जलाशय होते. राजदरबार गोलाकार होता.
त्यामुळे राजाला सर्वत्र नजर ठेवता येईल. राजाचं सुवर्ण सिंहासन रत्नमाणकांनी झगमगत होतं. राजाच्या उजव्या बाजूला 4 राजकुमारांची चांदीची सिंहासनं होती. राजाच्या डाव्या बाजूला पट्टराणीचं सोन्याचं सिंहासन आणि इतर 2 राण्यांची चांदीची सिंहासनं होती. मागच्या भिंतीवर रघुवंशाच्या पराक्रमाचं प्रतीक सोन्याचा सूर्य दिमाखात तळपत होता. उजव्या आणि डाव्या बाजूच्या सिंहासनाच्या मागच्या भिंतीवर रघुकुळात होऊन गेलेल्या राजांच्या पराक्रमाच्या गाथा सांगणारे देखावे चितारलेले होते. या चित्रातले रंग झाडापानांच्या अर्कापासून बनवले होते. चित्र चितारताना त्यात रत्नांचं चूर्ण भरल्यानं ती चमचमत होती. पोवळ्याचा केसरी लाल रंग, मोत्यांचा पांढरा, पाचूचा हिरवा, माणकांचा लाल असा चुरा त्यातल्या कलाकुसरीत घातला होता. त्यामुळे ती चित्र जिवंत झाली होती. उर्मिलेनं मनोमन चित्रकाराला दाद दिली. तिच्यातही एक चित्रकार होताच ना. भिंतीवरून सोडलेल्या लाल रेशमी पडद्यांनी छान रंगसंगती साधली आहे असं तिला वाटलं. इतक्यात तिचं लक्ष छताकडे गेलं. वर छताला मोठे चंदनी वासे टांगून त्यावरून मखमली कापड सोडलं होतं. त्याला लावलेले दोर ओढणारे सेवक लांब बसले होते. त्यांनी दोर ओढले की कापड हालायचं. हा पंखा तिला अजब वाटला. बघितलेल्या या नाविन्याविषयी चट्टदिशी सीताजीजीला कानात काही सांगावं अशी इच्छा अनेकदा मनात येऊनही उर्मिलेनं ती दाबून ठेवली. बिदाईच्या वेळी मानं उर्मिलेची बडबड नियंत्रित करण्याविषयी सीतेला सांगितलं होतं. त्यावर ती हसून म्हणाली होती, मा, उर्मी आपल्या घरी खोड्या करते, सासरग्रही नाही करणार. गुणाची आहे आपली युवराज्ञी. सीतेच्या जिभेवर साखर आहे की काय असंच वाटायचं उर्मिलेला. सीताजीजी कुणावर रागवणार नाही की तक्रार करणार नाही. पंख्याचा वारा लागला तशी उर्मिला भानावर आली. राजा दशरथांच्या मागे हातात चौऱ्या घेतलेले सेवक उभे होते. या चौऱ्या म्हणे हिमालय पर्वतातल्या याक प्राण्याच्या शुभ्र मृदू केसांपासून बनवलेल्या आहेत. राजा दशरथ पिताश्रींची सत्ता हिमालयाच्या पुढेपर्यंत आहे. कीर्तीने तेवढ्यात शत्रुघ्नकडनं मिळालेली माहिती उर्मिलेच्या कानात सांगितली. एवढ्या मोठ्या दरबारात महाराज जे बोलतील ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत ऐकू जाईल अशी ध्वनी व्यवस्था होती. भिंतीतून आवाज वहन करणारा विशिष्ट प्रकारचा धातू वापरून ती किमया साधलेली होती. मिथिलेहून येताना रथात लक्ष्मण ध्वनिसाध्य बाण आणि धातूंविषयी बोलत होता. तेव्हा त्यांनी सहजच या ध्वनी वहन करणाऱ्या भिंतींचा उल्लेख केला होता. उर्मिलेला या नव्या तंत्रज्ञानाची नवलाई वाटत होती. वेदांमध्ये धातू विज्ञानाविषयी तिने थोडा अभ्यास केला होता, पण ही पुढची पायरी होती. इतक्यात राजप्रासाद प्रकाशानं भरून गेला. छताला लटकलेलं मोठं झुंबर प्रकाश फेकू लागलं. अयोध्येत म्हणे दिवे उजळवायला 500 दासांचा वेगळा ताफा होता. राजमहालाच्या सर्वात मोठ्या भिंतीवर राजा भगीरथानं आणलेली गंगा शंकराच्या जटेतून येऊन पृथ्वीवर वाहतीये असा देखावा रंगवला होता. गंगेचं पाणी मोत्यांचा चुरा करून रंगवलेलं होतं. झुंबराच्या पडलेल्या प्रकाशानं गंगेचा जलौघ चमचमत होता. राजसभेला 8 दरवाजे होते. ते प्रत्येकाच्या महालाकडे जात होते. 8ही द्वारांवर नजरबंदी होईल अशा कलाकुसरीच्या कमानी होत्या. म्हणजे संपूर्ण प्रासादाची रचना अष्टकोनी होती. तर उर्मिलेनं लगेच मनात नोंद केली. राजा दशरथांनी 4ही कुलवधूंची राजसभेशी ओळख करून दिली. पुन्हा तिलक समारंभ झाला आणि जोडपी आपापल्या प्रासादाकडे निघाली.
आतला भाग राजपरिवारासाठी होता. नणंद शांतेनं उंबरठ्यावर तांदूळ भरलेलं माप ठेवलं आणि कुलवधूंना उंबरा ओलांडायला सांगितला. शांतेनं चौघींसाठी दार अडवून धरलं. या द्वार रोकाई विधीमध्ये माझ्या पुत्राला तुझी कन्या देशील ना बंधू, तरच मी भाभीला आत घेईन, असं म्हणत शांतेनं वातावरण हसतं खेळतं करून टाकलं. नववधूंना गुलाबाच्या पाकळ्यांवरनं आत नेण्यात आलं. त्यांची कुंकुम भरलेली पावलं मौशार शुभ्र वस्त्रावर उमटत होती. नववधूंना वायव्येच्या गोशाळेत नेऊन त्यांचे हळदीत बुडवलेले हात गायींच्या पाठीवर उमटवण्यात आले. पाकशाळेत अग्नीची पूजा करायला साक्षात जाबाली ऋषी बसले होते. पाकशाळेच्या अग्नीची चारही नववधूंनी पूजा केल्यावर चुलीवर दुधाचा हंडा तापत ठेवून त्यांनी दूध उतू घालवलं. तिन्ही राण्यांनी अग्नीसमोर हात जोडले. असंच भरभरून उतू जाणारं सुख आमच्या सुनांच्या पावलांनी घरात नांदू दे. अग्निदेवते, या चुलीतला अग्नी कधीही विझायला नको, इतकं भरभरून अन्न प्रासादात शिजू दे. चारही राजकन्यांनी तिन्ही मातांना चरणस्पर्श केला आणि पाठीत कुबड असलेली एक दासी सामोरी आली. तिने चारही सुनांवरनं मीठ मोहऱ्या ओवाळल्या, चुलीत टाकल्या. मीठ मोहऱ्या एका तरी माने उतरवायला हव्या होत्या, आपल्या मासारख्या. उर्मिलेच्या मनात आलं. इतक्यात त्या कुबड आलेल्या बारीक खोल डोळ्यांच्या दासीनं चुलीतल्या काजळीचं बोट फक्त मांडवीच्या गालावर लावलं. त्या काजळीची काळी छटा उगीच उर्मिलेच्या मनावर चढली. ही दासी बघून तिच्या मनात मघापासनं काहीतरी टोचत होतं. हिनं नक्की चांगली इच्छा मनात धरली असेल ना. मोहरा जळल्याचा करपट्ट वास आला. त्यासरशी तिची त्या दासीशी नजरानजर झाली. त्या दासीची नजर त्या वासासारखी जळकी वाटली तिला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला ही कादंबरी. आज हा तिसरा भाग आपण ऐकलात. या पुढचा भाग ऐकण्यासाठी, अर्थात भाग चौथा ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.